उपाध्यक्ष। ऐतिहासिक धम्मभूमीचा 70वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। सकाळी 6 वाजतापासून लाखो बुद्ध अनुयायी आतापर्यंत या ठिकाणी येऊन तथागतांना बाबासाहेबांना नमन झालेले आहे। खऱ्या अर्थानं 25 डिसेंबर 1954 रोजी महामानवाने या भारत देशामध्ये एक नवा इतिहास घडविला। जो बौद्ध धम्म 25 वर्षापूर्वी परागत झाला होता, त्या बुद्ध धम्माचं पुनर्वसन या ठिकाणी या ऐतिहासिक धम्मभूमी झालेलं आहे। बाबासाहेबांच्या स्वहस्ते या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवल्यानंतर भारत देशातील पहिली बुद्धवंदना या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे बुद्धविहार समितीनं गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी महाबुद्धवंदनेचं आयोजन केलेलं आहे आणि लोकांना येण्यासाठी दर्शन लाईट असेल, बॅरिकेड असेल, आरोग्य असेल, शौचालय असेल, पाणी असेल, चप्पल स्टँड असेल आणि विविध स्वरूपाचं अन्नदान असेल, या ठिकाणी सगळं आम्ही आयोजित केलेलं आहे। अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बुद्ध अनुयायी तथागतांना बाबासाहेबांना नमन होतात। मी खऱ्या अर्थानं या लाखो अनुयायांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जास्त गर्दी वाढणार, कारण का आम्ही येणारं जे पुढची 25 डिसेंबरपर्यंत या बुद्धविहाराचं जे काम आहे, जे अर्धवट काम आहे, ते मोठ्या प्रमाणात आम्ही 25 डिसेंबरपर्यंत करणार आहोत अशी मी तुम्हाला या ठिकाणी चॅनलच्या वतीनं ग्वाही देतो आणि आलेल्या लाखो बौद्ध बांधवांचं या ठिकाणी बुद्धविहार समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे लोकांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधायचं ठरवलं होतं। त्यात कुठली मूर्ती बसवावी हा प्रश्न होता, पण आपल्या मंडळींनी बाबासाहेबांना विचारून आणि बाबासाहेबांनी देखील त्यांना सांगितलं की आता मी तुम्हाला तुमचा